8 जुलै 1910 फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ एक ब्रिटिश बोट उभी असते. अचानक एक 27 वर्षाचा भारतीय कैदी शौचालयाच्या छोट्याशा खिडकीतून थेट समुद्राच्या उठाणलेल्या लाटांमध्ये उडी मारतो. ब्रिटिश पोलीस गोळ्यांचा वर्षाव करतात, पण तो तरुण समुद्राचं पाणी कापत फ्रान्सची भूमी गाठतो आणि अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याची अब्रू आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या चव्हाट्यावर आणणारा हा कैदी साधा सुद्धा नव्हता. तर अंदमानच्या जेलमध्ये कागद पेन नसतानाही भिंतीवर काट्या खिळ्यांनी 10,000 पेक्षा जास्त काव्यपंक्ती कोरणारा आणि त्या डोक्यात पाठ ठेवून भारताबाहेर पोहोचणारा एक क्रांतीवीर योद्धा होता. पण मित्रांनो, कोण होता हा क्रांतिकारी ज्याच्या फक्त एका उडीने ब्रिटिश साम्राज्य हादरलं होतं? आणि इतिहासकारांनी या क्रांतीवीराचे असे कोणते पैलू आपल्यापासून लपवून ठेवले जे आजच्या पिढीला माहिती असणं खूप गरजेचं आहे? आजच्या या विशेष भागात आपण याच रहस्यमयी इतिहासाचा उलगडा करणार आहोत. पण त्या गूढ इतिहासाकडे वळण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या पेजला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार, मी अश्विनी आणि ते क्रांतीवीर होते स्वातंत्र्यवीर सावरकर. मित्रांनो, आपण रोजच्या जगण्यात मिनिटाला काही शब्द वापरतो, पण त्याची आपल्याला जाणीव नसते. आज आपण एखादा सिनेमा पाहिला की म्हणतो काय भारी चित्रपट होता ना. त्या सिनेमाच्या मेकर्सला आपण दिग्दर्शक म्हणतो. कॉलेजमध्ये गेल्यावर आपण प्राचार्यांची सही घेतो. शहराचा कारभार पाहणाऱ्यांना आपण महापौर म्हणतो. देशाचा कारभार जिथे चालतो त्याला आपण संसद म्हणतो. निवडणुकीत आपण मतदान करतो आणि स्टेजवर बोलताना आपण ध्वनिक्षेपक वापरतो. पण कधी विचार केलाय का की हे आपल्या रोजच्या जगण्यातले मराठी शब्द आले कुठून? हे सगळे शब्द त्याच क्रांतीवीराने मराठी भाषेला दिलेले आहेत. त्या काळी इंग्रजी राजवटीमुळे मराठी भाषेवर इंग्रजी, उर्दू आणि फारसी शब्दांचा प्रचंड आक्रमण होते. लोक राज्याला स्टेज, चित्रपटाला थिएटर्स किंवा दिग्दर्शकाला डायरेक्टर असे म्हणायचे. सावरकरांना ही भाषिक गुलामगिरी मान्य नव्हती. त्यांचं एक स्पष्ट मत होतं की ज्या देशाची भाषा गुलाम होते तो देश कधीही मनाने स्वतंत्र होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना भाषा शुद्धी करण्याची एक प्रचंड मोठी चळवळ सुरू केली. हजारो इंग्रजी आणि परदेशी शब्दांना अत्यंत सोपे, अर्थपूर्ण आणि सुंदर मराठी पर्याय दिले. आज आपण जे दिनांक, अवांतर, नभोवाणी, हवाई दल, उपस्थित, विश्वविद्यालय असे शब्द अगदी हक्काने वापरतो, ती त्यांनी मराठी भाषेला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ते केवळ क्रांतीवीर नव्हते, तर ते मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार होते. आता आपण त्यांच्या त्या विचाराकडे येऊयात जो विचार आजही अनेकांना पचायला जड जातो. हे क्रांतीवीर अत्यंत पुरोगामी आणि पूर्णपणे विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. ते नेहमी म्हणायचे, ज्या देशात विज्ञानाचा आदर होत नाही तो देश जगात कधीही पुढे जाऊ शकत नाही. आजच्या काळात विज्ञान आणि धर्माची सांगड घालत असताना अनेक वाद होतात, पण त्यांनी त्या काळात विज्ञानाची कास धरली होती. त्यांनी लिहिलं होतं की बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजेच बुद्धीला पटेल, विज्ञानाला रुचेल तेच स्वीकारणे, हाच माणसाचा खरा धर्म असला पाहिजे. जुन्या कालबाह्य आणि जाचक रूढी परंपरा ज्या माणसाला मानसिक गुलाम बनवतात त्याचा क्षणाचाही विचार न करता तोडून टाकल्या पाहिजेत. याचं सर्वात मोठं आणि धाडसी उदाहरण म्हणजे त्यांनी गायीबद्दल मांडलेला विचार. ते स्पष्टपणे सांगायचे की गाय हा एक अत्यंत उपयुक्त पशु आहे. त्यांनी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली होती. कोणत्याही प्राण्याला देवाचा दर्जा देऊन स्वतःची बुद्धी घाण ठेवू नका. विज्ञान काय सांगतं याला प्राधान्य द्या. हा विचार मांडायला त्या काळात प्रचंड धाडस लागत होतं. सावरकरांनी स्पष्ट केलं होतं, जर भारताला जगात महासत्ता व्हायचं असेल तर आपल्याला जुन्या पोथ्या पुराणांमधून आणि अंधश्रद्धेतून बाहेर पडून प्रयोगशाळांमध्ये जावं लागेल.
विचार करा, एका बाजूला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंगावर चाबकाचे फटके झेलणारा हा माणूस, दुसऱ्या बाजूला समाजाची बुद्धी सुधारावी म्हणून स्वतःच्या लोकांचे वैचारिक प्रहार झेलत होता. हा वैज्ञानिक विचार आजच्या आधुनिक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अंदमानच्या काळ्या पाण्याच्या अमानुष शिक्षेनंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर एक कडक अट घातली होती. ती अट अशी होती की ते प्रत्यक्ष राजकारणात भाग घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाता येणार नाही आणि त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं. अनेक नेत्यांना वाटलं असतं की आता आपलं राजकारण संपलं, सर्वस्व संपलं, पण ते एका वेगळ्याच मातीचे बनले होते. त्यांनी या आपत्तीला इष्टपत्तीत बदललं. त्यांनी विचार केला की जर मी ब्रिटिशांविरुद्ध उघडपणे लढू शकत नाही तर मी माझ्या समाजाच्या वाईट गोष्टींविरुद्ध, जातीभेदाविरुद्ध लढेन. त्या काळी समाजात अस्पृश्यतेचा कलंक खूप मोठा होता. काही जातींच्या लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता. एका विहिरीवर पाणी पिण्याची बंदी होती. सावरकरांनी या विषमतेविरुद्ध थेट युद्ध पुकारलं. रत्नागिरीत पतित पावन मंदिर नावाचं एक असं मंदिर उभारलं ज्या मंदिराचे दरवाजे हिंदू धर्मातील प्रत्येक जातीसाठी, अगदी शेवटच्या घटकासाठीही पूर्णपणे खुले होते. त्या काळातील हे भारतातील अत्यंत क्रांतिकारी पाऊल होतं. एवढंच नाही तर त्यांनी रत्नागिरीत सहभोजन सुरू केलं, म्हणजे सर्व जातीचे लोक एकत्र बसून जेवणार. त्या काळी सनातनी लोकांनी त्यांना प्रचंड विरोध केला, त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराची धमकी दिली, पण ते मागे हटले नाही. ते म्हणायचे, जोपर्यंत आपला समाज आतून एक होत नाही तोपर्यंत मिळालेल्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ उरणार नाही. त्यांनी रत्नागिरीत केलेल्या या सामाजिक सुधारणेचं खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पत्र लिहून कौतुक केलं होतं. आणि शेवटी आपण वळूयात अंदमानच्या त्या भयानक सेल्युलर जेलकडे, जिथे सावरकरांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 10 वर्ष अत्यंत हाल अपेष्टात काढली. जिथे कागद आणि पेन देण्यास सक्त मनाई होती, पण डोक्यात विचारांचं वादळ होतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी जेलच्या दगडी भिंतींनाच आपला कागद बनवला आणि जमिनीवर पडलेले लोखंडी खिळे आणि काटे वापरले. त्यांनी अंदमानच्या जेलमध्ये भिंतीवर काट्यांनी 10,000 पेक्षा जास्त ओळींचं महाकाव्य कोरलं आणि ती सगळीच्या सगळी काव्य स्वतः कंठस्थ केली, पाठ केली. एवढंच नाही तर जेलमधून सुटणाऱ्या इतर कैद्यांनाही ती महाकाव्य पाठ करून दिली, जेणेकरून ती भारताबाहेर पोहोचू शकते. जेलच्या 4 भिंती आणि बेड्याही त्यांच्या विचारांना कैद करू शकल्या नाहीत. अशीच अचाट आणि अफाट शक्ती असणारा 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय वादाचं कारण बनलेला, मराठी भाषेला शेकडो शब्द देणारा महानायक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आज 28 मे रोजी त्यांची जयंती आहे. मित्रांनो, सावरकरांचं आयुष्य अनेक वादांनी आणि राजकीय दृष्टिकोनांनी वेढलेलं राहिलं असेल. लोक त्यांच्याकडे एक वेगवेगळ्या नजरेने पाहत असतील, पण जेव्हा आपण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन निपक्षपणे बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की महान भाषातज्ञ, एक थोर समाज सुधारक, एक विज्ञानवादी, विचारवंत आणि मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा एक देशभक्त. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आपल्या आयुष्यात उतरवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तुम्हाला सावरकरांचा हा वेगळा पैलू कसा वाटला? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. अशा सखोल गोष्टींसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.